शिवसेनेच्या मंत्र्यांचा आणि उपमहापौराचा वाद चव्हाट्यावर आलाय। उपमहापौर पद मंत्र्याच्या मुलीला द्यायचं होतं, मात्र ते मिळालं नसल्यानं मंत्री नाराज असल्याचा आरोप उपमहापौरांनी केला। तर आरोपानंतर चांगलं काम करा आणि मुख्यमंत्री व्हा असा टोमणा मंत्र्यांनी लगावला। शिवसेनेच्या ज्युनियर नेत्याविरोधात सिनियर नेता असा हा वाद आता पेटलेला आहे। छत्रपती संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ। शिंदे सेनेतील वाद विकोपाला। पालकमंत्र्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते। राजेंद्र जंजाळ यांचा थेट निशाणा। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर उपमहापौर विराजमान झाले, मात्र शिवसेनेत उपमहापौर पदावरून वाद असल्याचं जगजाहीर झालंय। राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर झाल्यानंतर उपमहापौराच्या स्वागताच्या बॅनरवर थेट वरिष्ठ नेता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो गायब होते। नामनिर्देशन पत्र दाखल करताना संजय शिरसाट अनुपस्थित होते। महापौर पद हे शिरसाट यांच्या मुलीला द्यायचं होतं अशी थेट टीका उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी केली आहे। नव्या फळीचे नेते जुन्या फळीच्या नेत्यांना थेट ओव्हरटेक करत आहेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। त्यांचं नाव संजय आहे, ते नेहमी भाषणात सांगतात की माझं नाव संजय आहे आणि मला पुढचं दिसतं, तर कदाचित त्यांना पुढचं काहीतरी माझं भविष्य दिसलं असेल, त्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील। ते सांगतात भाषणात मला संजय, मला पुढचं दिसतंय, निश्चित त्यांना काही दिसलं असेल, परंतु मी मुख्यमंत्री होण्याइतकी माझी लायकी नाहीये, परंतु त्यांची जर इच्छा असेलच तर मी पालकमंत्री नक्की होऊ शकतो। शिवसेनेचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी उपमहापौर पद हे मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांना न दिल्यामुळे संजय शिरसाट नाराज असल्याचं वक्तव्य केलं। तसंच उपमहापौर जंजाळ यांनी चांगलं काम केल्यास मुख्यमंत्री व्हावेत अशा शुभेच्छा संजय शिरसाट यांनी दिल्या। त्यावर जंजाळ यांनी आपण पालकमंत्रीही बनू शकतो असं म्हणत थेट मंत्री संजय शिरसाट यांना डिवचलंय। मंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यातील शाब्दिक चकमकीतून त्यांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। जंजाळासारखं कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे, खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो। त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यभार चांगला करावा। त्यांना त्या कार्यकालामध्ये चांगलं काम केलं तर भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हो अशी माझी त्यांना शुभेच्छा। ज्युनियर असलेले जंजाळ आणि मंत्र्यांचे बिनसले अशातच चांगले काम करा आणि राज्याचे मुख्यमंत्री व्हा असे म्हणल्याच्या नंतर उत्साही कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना डिवचण्यासाठी शहरातील चौकामध्ये भावी मुख्यमंत्री राजेंद्र जंजाळ असे बॅनर लावलेत। संभाजीनगरात शिवसेनेच्या ज्युनियर नेत्यांविरुद्ध सिनियर नेता हा वाद आता निर्माण झालाय। ज्युनियर नेत्याला उपमहापौर पद मिळालं आणि ज्युनियर नेता म्हणतोय की त्या मंत्र्याच्या मुलीला पाहिजे होतं, म्हणून कुठेतरी हे मंत्री नाराज आहेत। तर मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्यात मुख्यमंत्री व्हा म्हणून, मात्र हा वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय। एकमेकांना टोमणे मारले जात आहेत, तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्युनियर विरुद्ध सिनियर हा वाद पेटलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।